कोल्हापुरात ड्रोनमध्ये टिपलेल्या या नर वाघासह जिल्ह्यात वाघांची 13 छायाचित्र टिपण्यात आलेत. नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेच्या सर्वेक्षणामध्ये जरी ही 13 छायाचित्र टिपली गेली असली तरी जिल्ह्यातील नेमकी वाघांची संख्या किती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोल्हापूर वन विभागाने अखिल भारतीय व्याघ्र गणनेअंतर्गत जिल्ह्यात नुकतीच व्याघ्र गणना पूर्ण केली. अखिल भारतीय व्याघ्र गणना हा जगातील सर्वात मोठा वन्यजीव सर्वेक्षणाचा कार्यक्रम आहे. भारतातील वाघांची संख्या जाणून घेण्यासाठी दर 4 वर्षांनी ही गणना केली जाते. यामध्ये कॅमेरा ट्रॅपिंग, चिन्ह सर्वेक्षण, अधिवास मूल्यांकन आणि सांख्यिकीय विश्लेषण या प्रक्रियेद्वारे ही गणना पार पडते. या सर्वेक्षणामध्ये कोल्हापूर वन विभागाने एकूण 23 वन्यजीव प्रजातींची नोंद केल्याची माहिती कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी MTB वाईल्डलाईफशी बोलताना दिली. यामध्ये वाघांची एकूण 13 छायाचित्र टिपण्यात आली. जरी ही छायाचित्र 13 असली तरी 13 वाघ जिल्ह्यात आहेत असं नाही, कारण वाघांची ओळख ही त्यांच्या पट्टेरी रचनेवरून केली जाते आणि एका कॅमेरा ट्रॅपमध्ये अनेक वाघांची किंवा त्या एकाच वाघाची छायाचित्र सारखी टिपली जाऊ शकतात. कोल्हापुरात टिपण्यात आलेली ही 13 छायाचित्र प्रामुख्याने चंदगडमधील पाटणे आणि आजरा तालुक्यात टिपण्यात आलेत. हा संपूर्ण भूभाग सह्याद्री कोकण व्याघ्र भ्रमण मार्गामधील महत्त्वाचा भूभाग आहे. सह्याद्रीतील वाघांच्या संचार मार्गाला सह्याद्री कोकण व्याघ्र भ्रमण मार्ग म्हटलं जातं. या भ्रमण मार्गाचा विस्तार महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र संवर्धन आराखड्यामध्ये या भ्रमण मार्गाच्या संरक्षणासाठी विशालगडपासून खाली तिलारीपर्यंतच्या काही गावांना संरक्षण देण्यात आलंय. या संरक्षणामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर अथवा मूलभूत नागरी सुविधांवर परिणाम होणार नाही. या उलट प्रदूषणकारी प्रकल्पांवर गदा येईल. त्यामुळे या भ्रमण मार्गाचे संरक्षण आवश्यक आहे. कोल्हापुरात टिपल्या गेलेल्या वाघांमध्ये राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील वाघांचा समावेश नाही. राधानगरीत सध्या 3 नर वाघांचा अधिवास असून त्यांची गणना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून पार पडलेल्या व्याघ्र गणनेत झाली आहे. तसेच डिसेंबर 2025 मध्ये जलद कृती बचाव दलाच्या ड्रोन कॅमेरामध्ये एका वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले होते. अशा सर्व वाघांची संख्या पाहता कोल्हापूर जिल्ह्यात 7 ते 8च्या संख्येत वाघ असण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय व्याघ्र गणनेत टिपण्यात आलेली वाघांची ही 13 छायाचित्र पुढील तपासणीकरता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आली आहेत. कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या या गणनेसाठी 150 वन कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये वाघांसोबत खवले मांजर, पिसुरी हरिण, रानकुत्र्यांसारख्या संकटग्रस्त प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MTB वाईल्डलाईफ.